घडामोडी। प्लास्टिकचा वापर टाळण्याकरिता ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नॉर्थच्या वतीने ठाण्याच्या गावदेवी परिसरामध्ये कापडी पिशवी उपलब्ध करून देणारी ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आली आहे। प्लास्टिक बंदीबाबत शासनाकडून अनेकदा जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात। विघटन होत नसल्याने अनेक वेळा पर्यावरणाला हानी पोहोचते। या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने प्लास्टिकचा वापर टाळावा याकरिता नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येते, मात्र तरी देखील प्लास्टिकचा पुरेसा वापर कमी होत नाहीये। या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने एक अनोखा उपक्रम ठाणे शहरामध्ये सुरू केलाय। ग्राहकांना कापडी पिशव्यांचा वापर करता यावा याकरिता ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नॉर्थच्या वतीने ग्राहकांना कापडी पिशवी उपलब्ध करून देणारी एक मशीन गावदेवी मार्केट परिसरामध्ये बसवण्यात आलेली आहे। गावदेवी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये नागरिक येत असतात। एकाच ठिकाणी या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू ग्राहकांना उपलब्ध होत असल्यामुळे या मार्केटमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची खरेदीसाठी ये जा असते। ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नॉर्थच्या माध्यमातून ठाण्याच्या गावदेवी मार्केट येथे कापडी पिशवी उपलब्ध करून देणारी मशीन लावण्यात आले। पर्यावरणपूरक कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी अशा प्रकारचे ब्रीदवाक्य भिंतीवरती लिहून त्या भिंतीवरती गावदेवी परिसरामध्ये मशीन बसवण्यात आलेली आहे। 10 रुपयात कापडी पिशवी मशीनद्वारे मिळत असून प्लास्टिक पिशवीचा वापर टाळावा यासाठी ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नॉर्थच्या माध्यमातून ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन बसवण्यात आली आहे। या मशीनद्वारे मार्केट परिसरामध्ये आलेल्या ग्राहकांना थेट 10 रुपयामध्ये एक कापडी पिशवी उपलब्ध करून दिली जाणार आहे। मनोरुग्णालयातील उपचारानंतर बऱ्या झालेल्या व होऊ घातलेल्या मनोरुग्णांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे खरोखरच एक मोठे आव्हान आहे। ठाणे मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी ते यशस्वीपणे पेलले असून मनोरुग्णालयातील तब्बल 30 महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलंय। या महिलांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीतून ब्युटिशियन, मेकअप आणि हेअरस्टाईलचे प्रशिक्षण देण्यात आले। स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय या जगात निभावं लागणं कठीण आहे असं म्हटलं जातं, मात्र मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या व्यक्तीने स्वतःला सक्षम करण्यासाठी काय करावं हा मोठा प्रश्न असतो। यावर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने समर्पक उत्तर शोधत मनोरुग्ण महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम सुरू केलाय। रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकार आणि नॅक फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमातून आतापर्यंत 30 महिला रुग्णांनी प्रशिक्षणाच्या 3ऱ्या टप्प्यापर्यंत मजल मारले। ऑगस्ट 2024 मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला असून 4 टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात येते। 2 महिन्याचा हा प्रशिक्षण कालावधी असून बहुतेक महिलांनी तो पूर्ण केलाय। मनोरुग्णालयावरील उपचारांबरोबरच त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा विकास करणे हे ठाणे मनोरुग्णालयाचे उद्दिष्ट आहे। त्यानुसार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग हा उपक्रम राबवत आहे। ऑगस्ट 2024 पासून सुरू असलेला 4 स्तरीय ब्युटिशियन कोर्स असून प्रत्येक स्तरावर 10 महिला रुग्णांना प्रशिक्षण दिले जाते। आतापर्यंत 3ऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे। या प्रशिक्षणात बेसिक ब्युटी सर्व्हिसेस, फेशियल, मेकअप आणि हेअरस्टाईल यासारख्या कौशल्याचा समावेश आहे। गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने उन्हाचे चटके बसू लागले असून त्यापासून ठाणेकरांचा बचाव करण्यासाठी ठाणे महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली। त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने सिग्नलच्या प्रतीक्षेत उभे असलेल्या शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या 3 हात नाका चौकातील मार्गिकेवर प्रायोगिक तत्वावर जाळीचे आच्छादन टाकलं आहे। आणखीन काही दिवस अशा ठिकाणी अशा प्रकारे जाळी उभारण्याचा मानस असल्याचे पालिकेने म्हटलं आहे। गेल्या काही वर्षापासून ठाणे शहरात उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होते तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते। या वातावरणातील बदलामुळे ओढवलेल्या परिणामांना तोंड देण्यासाठी सुसज्ज राहणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम गेल्या 2 ते 3 वर्षापासून पालिकेकडून करण्यात येत आहे। याशिवाय वाईट परिणामाची तीव्रता रोखण्यासाठी पालिकेने CEW या संस्थेमार्फत उष्णता कृती आराखडा, पूर परिस्थिती कृती योजना, सांडपाणी पुनर्वापर, हवा गुणवत्ता निर्णय प्रणाली तयार केली आहे। त्यानुसार पालिकेकडून उन्हाळ्यात रहदारीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, प्रभागांमध्ये थंड निवारा केंद्र अशा उपाययोजना करण्यात येत आहेत। त्याच पाठोपाठ पालिकेने आता सिग्नलच्या प्रतीक्षेत उभे असलेल्या शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या 3 हात नाका चौकातील मार्गिकेवर प्रायोगिक तत्वावर जाळीचे आच्छादन टाकले। सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतीक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी ठाणे महापालिकेतर्फे
प्रायोगिक तत्वावर गोखले रोडवरून 3 हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचे आच्छादन टाकण्यात आले आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गोखले रोडवरील ही जाळी 100 फूट लांब, 25 फूट रुंद असून तिची उंची रस्त्यापासून 20 फूट एवढी आहे. या जाळीमुळे वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. आणखीन काही ठिकाणी अशा प्रकारे जाळी उभारण्याचा मानस असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गेले अनेक वर्ष कागदावर असलेले फेरीवाला धोरण प्रत्यक्षात उतरवण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या असून यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पथ विक्रेता समिती गठीत करण्यासाठी पालिकेने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीद्वारे समितीमध्ये पथ विक्रेत्यांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे. या समितीमुळे ठाण्यात फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरण राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता, मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही. हे धोरण राबवण्यासाठी पालिकेने नगर पथविक्रेता समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पालिकेने 2019 मध्ये शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्या आधारे पालिकेने ठाणे शहरात केवळ 6000 फेरीवाल्यांची नोंद केली होती. यापैकी केवळ 2000 फेरीवाल्यांनी गेल्या अनेक वर्षे फेरीवाला व्यवसाय करीत असल्याचे पुरावे प्रशासनाकडे जमा केले होते. त्यानंतर पालिकेने फेरीवाल्यांची 1365 एवढी संख्या निश्चित केली होती. यामधून फेरीवाला सदस्यांची निवड केली जाणार होती, परंतु यासाठी निवडणूक झालेली नसल्यामुळे समिती गठीत होऊ शकली नव्हती. दरम्यान ठाणे महापालिकेने आता ही समिती गठीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ठाणे शहरातील विकास कामासाठी राज्य शासनाने 3000 कोटी पाठवले, पण अधिकाऱ्यांनी शिल्लक निधी परत पाठवलाच नाही. शिवाय जुन्याच कामांच्या नव्याने निविदा आणि नवीन बिले काढत निधी लुटला. पालिकेने अधिकारी आणि ठेकेदारांची अभद्र युती असून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत आहे. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून महापालिकेची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात केले. अंतिम आठवडा प्रस्तावात विकास कामाच्या मुद्द्यावर बोलताना आमदार संजय केळकर यांनी नगर विकास विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामे यावर भाष्य केले. 2021 ते 2025 या काळात ठाणे शहरातील विकास कामांसाठी 5044.89 कोटी निधीला शासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी 3000 कोटी महापालिकेला पाठवण्यात आले. मात्र विकास कामे करून शिल्लक राहिलेली रक्कम राज्य शासनाकडे पाठवणे बंधनकारक असताना पालिका प्रशासनाने निधी परत पाठवला नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराच्या भल्यासाठी कोट्यवधींचा निधी नगर विकास विभागाच्या माध्यमातून महापालिकेला दिला. मात्र अधिकाऱ्यांनी ठेकेदार धार्जिणे निर्णय घेत लूट केली. रस्त्याच्या UTWT कामासाठी 600 कोटी रुपये महापालिकेला देण्यात आले. मात्र त्यात अनियमितता आणि भ्रष्टाचारच अधिक झाला. जुनी कामे आणि नवीन निविदा, नवीन बिले दाखवून अधिकारी ठेकेदारांनी लूट केली. खऱ्या कामासाठी शासनाचा पैसा वापरला गेला नाही. या सर्व भ्रष्टाचारामागे कोण आहे याचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून याची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.